हॅलो दुसऱ्या गटातील पहिली लढत, दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या गटातील पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला यजमान संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कात्रंचा संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईकला असेल दिनेश आणि नॉन स्ट्राईकला आकाश. दिनेश स्ट्राईकला, यस, आकाश आणि दिनेश यांच्या स्वरूपाची जोडी बघावा लागेल. आकाश दिवसा तारे दाखवतो का आकाशात? बघूया, थांबूया, वाट पाहूया. परंतु गोलंदाजी मार्कवरती कोण असेल? एका बाजूला मित्रांनो पाहिलं ना तर ज्याचं आजच्या दिवसातील या स्पर्धेतील अर्धशतक हुकलेला खेळाडू असेल तो अर्थात कल्पेश मोरे मित्रांनो. तो देखील आपल्याला एका बाजूला बरंचताना पाहायला मिळणार. परंतु फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात पाहूया. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. पंचांच्या भूमिकेत पंच देखील आपली कामगिरी चोखपणे पार पाडतायत, त्यात काही मात्र शंका नाहीये. मैदानामध्ये गोलंदाजीवरती आलाय, गोलंदाज पहिलं शतक घेऊन आलाय. गोलंदाज दर्शन बघूया पहिला चेंडूचं कशा पद्धतीने दर्शन देतोय, कसं स्वागत केलं जात आहे. दर्शन याच स्वॅग्स करेंगे सबका स्वागत. या ठिकाणी कसं स्वागत होत आहे. परंतु मित्रांनो आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी जंगी स्वागत होत आहे, त्यात काही मात्र शंका नाही आहे. फुलपुष्प देऊन सन्मानानं स्वागत केलं जात आहे. मायेची उबदार शाल दिली जाते. रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा मायेची अशी उबदार शाल देऊन स्वागत केलं जात आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. कोणत्याही प्रकारचा मित्रांनो विलंब करू नका. आपल्याला स्पर्धेला कुठेतरी विलंब होईल, त्यात काही मात्र शंका नाही आहे. या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी घडवले यांचं आगमन झालं. त्यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान होईल. मी विनंती करतोय की त्यांचा सन्मान करायचा आहे. मंडळाचे कार्यकर्ते हरिचंद्र कळंजकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारा गुलदस्ता देऊन स्वागत केलं जात आहे. मित्रांनो एक खऱ्या अर्थाने सांगायचं गेलं की मनमनाच्या मंदिरात मूर्ती आज सजली आणि स्वागतात सज्ज झाली पुष्पांजली. आलेल्या मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं सन्मान देखील करणं आमचं अद्याप कर्तव्य समजतो. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. पंचांकडून सामन्याला ग्रीन सिग्नल दिलं जात आहे. सामन्याला सुरुवात होते. मैदानाच्या समोरून पटरीवरून ट्रेन जाते, त्याच वेगाने धावत सुटलाय गोलंदाज. पहिला चेंडू दिलाय भिरकावून सीमा रेषा पार. येतोय बिग षटकार. जर आपण म्हणायला गेलो ना तर षटकार से करेंगे स्वागत. यस कमान डीजे. चेंडूला दर्शन दिलंय, धाडलाय सीमारेषा पार. चालय मोठा षटकार. म्हणजे काय, दिनेश याने स्वतःला सिद्ध केलं. मी म्हटलं होतं आकाश कदाचित दिवसात तारे दाखवाय, परंतु या ठिकाणी उलट घडलं, काहीतरी समीकरण चेंज झालं आणि दिनेश याने पहिला चेंडूवरती षटकार से करेंगे हम आपका स्वागत असं दाखवून दिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय दर्शन आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो फलंदाज दिनेश बघायचा आहे कसा आक्रमक होतो. परंतु मागच्या चेंडूवरती पहिला चेंडूवरती पहिला षटकार आलाय. म्हणजे मी सांगितलं होतं षटकारानं खातं खोललं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. दाबारा पालन चरण पाय सुरेखरित्या टाकलं चेंडू आहे. या ठिकाणी नियम क्रमांक 22 स्क्वेअर चेंडू. अवंत धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरण्या पडलाय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 7 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. यस पुन्हा एकदा पंचांच्या डावा साईडने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. आपटून टाकला चेंडू, फटका पासलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. या ठिकाणी जल्लोष निर्माण होतोय. नो मॅच मध्ये चेंडू लँड झालाय. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 9 धावा धावफलकावरती येताना पाहतोय.
सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये कसं जगायचं कसं धावायचं हे देखील शिकवलं जात आहे. कारण वेळेनुसार माणसाला बदलायला हवं आणि बदलता बदलता सुद्धा धावता यावं आणि धावता धावता सुद्धा आपली स्वप्न पूर्ण करता यावी. हे ज्या खेळाने शिकवलं ना तो खेळ क्रिकेटचा. मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. कारण प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. सामन्याकडे वळतोय. दिनेश दर्शन थोडी महागडी गोलंदाजी करतोय परंतु दिनेश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. बघूया दिनेश दर्शन याला कमबॅक करावा लागेल. आपटून टाकलेला चेंडू आणि या ठिकाणी चेंडू धाडतोय वाकडा तिकडा पाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. यस कम ऑन डीजे. संघाची धावसंख्या धावपळकावरती लागली आहे आणि त्यात 15 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होईल. आता मात्र दर्शन गडबडलाय घाबरलाय. प्रेशर डिप्रेशन परंतु आलेल्या डिप्रेशनला सामोरे जावं लागेल. बघूया कसा जातोय कसा घडतोय काय बिघडतोय. पुन्हा एकदा आपण टाकलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव. प्रेशर मित्रांनो घाबरलाय परंतु घाबरून चालणार नाहीये मित्रा. कारण तुझ्या गोलंदाजीचं दर्शन या फलंदाजाला दिलं पाहिजे परंतु दर्शन काही महागडी गोलंदाजी करतोय. कर्णधाराचा विश्वासाला कुठेतरी दगा देखील जाताना पाहतोय. प्रेक्षकांची मन निराशा होताना देखील आपण पाहतोय परंतु आमच्याकडे सुद्धा ताकदीचे फलंदाज आहेत. त्यात मात्र काडी मात्र शंका. आपण टाकला चेंडू आहे. खराब चेंडू आहे. चेंडू धाडलाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा आल्या 4. मिलेंगे रन 4. अभी बेड़ा होगा पार. संधी देवा डीजेला. डीजे कॉरियन निर्माण झालंय. त्या वादळाला आता मात्र रोखावं लागेल आणि रोखलं तरच नक्की धावसंख्या आलाय नाही तर धावसंख्या पार जाऊ शकते. कारण स्वप्न ही पाहिलं नसेल. कारण विजयाची स्वप्न पाहायला शिकलं पाहिजे. गणवी काव्यानं जर आपण विजय यशाचं शिखर गाठण्याचा पल्ला जर गाठला ना तर नक्कीच विजय आपलाच असतो. पण तो विजय मित्रांनो आपल्या घरातला नाही तर मैदानामध्ये खेळला जाणाऱ्या संघर्षाचा विजय हा आपला असतो. बघूया जाऊया मैदानाच्या दिशेने. दिनेश स्वतः काहीसा कानमंत्र देताना आपण पाहतोय. गोलंदाज दर्शन याला परंतु दर्शन याचं दर्शनाची गोलंदाजी बिसटली आहे. घाबरलाय. प्रेशर आहे परंतु आता मात्र काहीतरी ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. जर कदाचित ब्लॉकबॉल पद्धतीचे चेंडू टाकले या गोलंदाजाने तर कदाचित दिनेश माघारी परतू शकतो. प्रयत्न केलाय. सुरेख चेंडू टाकलाय. ब्लॉकबॉल पद्धतीचा टाकला चेंडू त्या खोदून भेदक मारा केला आणि या ठिकाणी एक धाव येते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत. 21 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पहिला शतक प्रगती होणार आहे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असावा. शेवटच्या चेंडूचं कसं स्वागत केलं जाईल. मैदानामध्ये स्ट्राईकला जातोय आकाश. आकाश बघूया दिन में तारे दाखवणार का. षटकारांचे वारे वाहणार का. बघूया आकाश काय करतोय. आकाश दिवसात तारे दाखवतोय का. दर्शनला ताऱ्यांचं दर्शन होईल का. सुरेख गोलंदाजी. कदाचित या ठिकाणी शतक देखील संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत झालाय. पहिल्या षटकाच्या संपतीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 21 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय.
यस मित्रांनो, पुन्हा एकदा जाऊया. थोडा प्रेक्षकांच्या आशा निराशा झाल्या, परंतु मेलेल्या भावनांना जिवंत भावनांचं अवधान द्यावं लागेल आणि या ठिकाणी समोर संघाला रोखण्यात यश करावं लागेल. जर आपण पाहिलं तर दिनेश नावाचं जे वादळ निर्माण झालंय त्या वादळाला रोखलं तर नक्कीच इथे असलेले प्रेक्षक देखील त्यांचे चाहते होतील. गोलंदाजीसाठी आलाय तो अर्थात मागच्या मॅचचा हिरो, ज्याने या स्पर्धेतील पहिलं निर्धाव शतक ज्यांनी फेकलं तोच आलाय गोलंदाजीवरती असेल कल्पेश. यस कल्पेश बघायचा काय करतो. हिरो वर्सेस हिरोची लढत. मागच्या सामन्यामध्ये दिनेश बरसला होता, दिनेश शांत होता, परंतु आता दिनेश बरसायला सुरुवात केली. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर करो या मरो, नाही तर खरं चावो ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकणार, जो जीता वही सिकंदर. जाऊया मैदानाच्या दिशेने. कल्पेश याचा पहिला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम डिलेवरी. एक फसवा चेंडू फेकला गेला कारण त्याने ऍक्शन केली गती फेकण्याची, परंतु धीम्या गतीचा चेंडू फेकला. चकवा देणारा चेंडू होता. आणि मित्रांनो क्रिकेट क्षेत्रामध्ये ब्रह्मास्त्र वापरली जातात. कधीतरी यॉर्कर लाईनचा चेंडू अर्थात ब्लॉक होल पद्धतीचा टाकला जातो, फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न केला जातो. बघावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय. गोलंदाज दाबार पावलांचा रणप घेतलाय. कल्पेश टू. दिनेशाचा मारा, चेंडू उडवून दिलाय, हवाई फायर केला, हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक नव्हे 4 तब्बल आलेत आणि नो मॅच मध्ये चेंडू लँड झालाय. या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकत नाही. गडबड झाली आणि या ठिकाणी गडबड घोटाळा झाला. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एक खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आताच्या धावा 3 धावा. 3 धावेने संघ देखील पुढे सरकला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आली आहे. धावफलकावरती धावा आल्यात 24 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. 4 धावा. धन्यवाद. यस क्षमस्व असतो. 4 धावा. संघ धावसंख्या झाली 25 धावा धावफलकावरती लागल्यात. तुमचा आवाज वाढू द्या, याचा एकटाच येतोय. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात झाली आहे. मोठा रोमांचकता निर्माण झाली, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कारण मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर एका बाजूला यजमानचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना कात्रनचा संघ आहे. जर आपण पाहिलं तर यजमान संघाचे चाहते भरपूर आहेत आणि कात्रन संघाचे चाहते कमी आहेत, परंतु आवाज जर आपण ऐकला ना तर कात्रन संघाचा आवाज आपल्याला पॅव्हिलियनमध्ये जास्त येतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. कल्पेश याचा पुढील चेंडू, दिनेश बघायचा काय करतोय. गडबड झाली. या ठिकाणी काय होत आहे, पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. 1+1. या ठिकाणी दिवाळी नाहीये दसरा नाहीये शिमगा, पण बोनस येतोय. बोनस कसला येतोय, कारण एक चूक आयुष्यामध्ये जगायला शिकवते, परंतु ती चूक आपल्याला सुधारायला शिकवते. कारण सातत्याने होणाऱ्या चूक एकदा होते तिला चूक म्हणतात आणि दुसऱ्यांदा पुन्हा तीच जर होत असेल तर त्याला चुकी नाही म्हटली जात. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. कल्पेश याचा पुढील चेंडू, आजच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये, फक्त हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धावाले एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली ना तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचल्या. अर्थात जर आपण पाहिलं 30 धावा धावफलकावरती येत आल्यात. 2 षटकांचा खेळ, अर्थात दुसऱ्या षटकातले शेवटच्या षटकातले काहीच चेंडू शिल्लक आहेत. माझ्या मते शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती जर कदाचित मोठे फटके आले ना आणि किंवा विकेट गेला ना तर प्रेक्षकांचा बोल माझ्या आपल्याला पाहायला मिळणार, त्यात काळी मात्र शंका नाही. पाहूया येणारा चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. दिनेश की कल्पेश सुरेख टाकला चेंडू. या ठिकाणी गडबड झाली, गडबड घोटाळा झाला. खराब क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. पंचांकडे अपील केली जाईल. या ठिकाणी काय होत आहे, धाव पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग विकेट होतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या, नाही 2 आहेत. 2 यस मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं ना थोडा जर चेंडू फेकीमध्ये थोडा आळशीपणा झाला आणि या ठिकाणी एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करण्यात आलं. निष्काळजीपणा मित्रांनो कितपत महागात पडू शकतो. एक धाव किती महत्वाची असते ते देखील या ठिकाणी सांगितलं जातंय. उत्तराला प्रत्युत्तर दिलं जातंय. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती काय येतोय का मोठा फटका आणि मैदानामध्ये कोण असेल, सलामीची जोडी असेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या
32 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 32 धावा झाले. शेवटचा चेंडू आहे. दिनेश बघायचा काय करतोय. दिनेशने आता दिनेश काही करत नाही. दिनेशची बॅट बोलतोय. बॅट तळ आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना डगआउट मधून आवाज येतोय. दिनेशचा जय जयकार केला जातोय. शेवटच्या चेंडूवरती कोणाचा बोलबाला होणार. कल्पेश की दिनेश, दिनेश की कल्पेश अशी लढत आपण पाहतोय. बघूया आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. या चाहत्यांचं म्हणणं या ठिकाणी उडवून दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. चौकारानं संधी देवा डीजेला. यस कम ऑन डीजे. सदतीस धावांची गरज असेल म्हणजे एक मोठे प्रहार पहिल्या चेंडूपासून मोठा प्रहार करावा लागेल. आता मात्र सकाळच्या सत्रामध्ये केळीला खिळीला पुन्हा एकदा कळपेशाला बरसावं लागेल. दोन भावांची सलामीची जोडी. जर हे दोन भाव बरसले ना तर नक्कीच विजय आपल्या खात्यामध्ये जमू शकतात. त्यात काही मात्र शंका नाही आहे. परंतु कष्ट करणं गरजेचं आहे. संघर्ष करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो मी सकाळच्या सत्रापासून सांगतोय आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय पर्याय नसते. कात्रज संघाला विनंती असेल आपण त्वरित मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्या. जर बघायला गेलं तर देखील आता मैदानामध्ये जवळजवळ 4 वाजायला आलेत. म्हणजे काही काळानंतर 2 तासानंतर सूर्य आपली कामगिरी पार पाडून नक्कीच सूर्यदेव सुद्धा अस्ताच्या दिशेने आपल्या घरी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काय होईल की ज्या सनलाईटच्या जोरावरती आपण जे सामने खेळवतोय ना ते कदाचित आपल्याला मूनलाईटच्या जोरावरती सामने खेळवावे लागतील. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो अर्थात आदर्श करंजाळी विरुद्ध योगी 11 पांगारी संघ. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झालाय. नाणेफेक जिंकलाय अर्थात टॉस कोणी जिंकलाय. त्यांनी कोणी जिंकला. यस नक्कीच नाणेफेक जिंकलो. आदर्श करंजाळी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्वरित हा सामना संपल्यानंतर ह्या 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर तुम्ही तुमचा 12 चेंडूंचा खेळ करण्यासाठी मैदानात आपण 11 खेळाडूंचा संच घेऊन जायचा आहे. यस मैदानामध्ये सलामीची जोडी जाते. सलामीची जोडी आपण पाहतोय मित्रांनो. जर आपण पाहिले ना तर कल्पेश आणि प्रशांत यांच्या स्वरूपात सलामीची जोडी बघावं लागेल. काय करते काय फलेंचा बोलबाजा होईल का. थांबूया वाट पाहूया कशा पद्धतीने संघर्ष मित्रांनो केला जातोय. जर आपण पाहायला गेलं तर ती 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती अर्थात 37 धावांची. म्हणजे काय पहिल्या चेंडूवर पासून बरसावं लागेल. परंतु गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज
यस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलेला हिरो, जर आपण पाहिलं तर हिरो वर्सेस हिरोची लढत, एका बाजूला राजेश असेल तर दुसऱ्या बाजूला कल्पेश असेल, एका बाजूला जर आपण पाहिलं तर दिनेश असेल तर दुसऱ्या बाजूला प्रशांत असेल. म्हणजे काय बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. आता काय होणार, जब तुम्हारी बारी थी तब तुम उडा रहते, अब हमारी बारी आई हम उडाने लगे. बघूया उत्तराला प्रत्युत्तर देणार का येणार फलंदाज गोलंदाजांवरती तुटून पडणार का. प्रेक्षकांच्या मनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बघावं लागेल काय घडतंय आणि काय बिघडतंय, कोणता संघ विजयी होत आहे. परंतु आयुष्य मित्रांनो एक नक्कीच सांगेन, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. 12 चेंडूंपैकी पहिले 6 चेंडू घेऊन आलाय. अर्थात आपण पाहतोय तो अर्थात गोलंदाजीवरती आलाय राजेश. राजेशाचा पहिला चेंडू. समाचार घेतोय परशु. आता परशा बघायचा काय करताय, परशाची आर्ची काय म्हणते. परंतु इथे आर्चीला नाही महत्व दिलं जाणार, परशाच्या बॅटला महत्व दिलं जाईल. परशाची बॅट काय करतोय, कल्पेश आहे. स्ट्राईकला कल्पेश, नॉन स्ट्राईकला प्रशांत. बघूया, थांबूया, वाट पाहूया. कल्पेश हिरो वर्सेस हिरोची ही अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो थोडं स्पीडअप करा. कतरन संघ आपण थोडी क्षेत्रक्षण घ्या. सामन्याला सुरुवात होईल. पंचांग ग्रीन सिग्नल दिलं जात आहे. टाळ्यांच्या गदार मित्रांनो स्वागत करायचं आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. 12 चेंडू 37 धावांचं लक्ष. पहिला चेंडू राजेश घेऊन आलाय कल्पेशसाठी. पहिला चेंडू. पंच नो चेंडू दंडित करतायत. या ठिकाणी जर पाहिलं तर नो चेंडू येतोय. म्हणजे काय, पहिल्या चेंडू पासून नशिबाने साथ द्यायला सुरुवात केली आहे. भाग्य उजळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचा चेंडू फेकी नाहीये, परंतु धाव आली आहे. धावेचा श्री गणेश झालाय. म्हणजे काय झालंय, जीव चेंडूवरती एक धाव आली आहे म्हणजे बोनस मिळालाय. म्हणजे नाहीये दिवाळी आहे, नाहीये दसरा, नाहीये शिमगा, परंतु बोनस येतोय. कसला येतोय तर धावांचा येतोय. बघूया पुन्हा एकदा पंचांकडे मित्रांनो वाद करायचा नाहीये. यस, नो चेंडू आहे. नो चेंडूवरती एक धाव आली आहे. म्हणजे नो म्हणजे नाही इथे काय असेल, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी कोणासाठी तर बघावं लागेल कल्पेशसाठी. परंतु गोलंदाजाला पुन्हा चेंडू फेकावा लागेल. परंतु काय झालं मित्रांनो, काहीतरी गडबड झाली, घोटाळा झाला. परंतु इथे भाग्याने साथ दिले. म्हणजे असं म्हणतात ना, आयुष्याची सगळी दारं बंद झाली आणि नशिबाची किल्ली कुठेतरी हरवलेली असते ना, ती नशिबाची त्यावेळेला भेटते. कारण नशीब तेव्हा भाग्य साथ देतं आणि नशिबाची किल्ली यशाची दारं देखील ओपन करताना आपण पाहत असो. जाऊया मैदानाच्या दिशेने. राजेश याचा पुढील चेंडू. सामन्याला सुरुवात झाली आहे. राजेश बघायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पंचांना वळसा देऊन चेंडू फेकीला सुरुवात केली आहे. हवाई फायर केलाय, चेंडू विरकावून दिलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय बिग षटकार. यस, कम ऑन डीजे. चौकार. यस, कम ऑन डीजे. वरती 11 धावा आल्यात. पुढला लाईनचा खराब चेंडू आहे. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धाव आलाय. चेंडू होईल का, क्षेत्ररक्षण सुरू होत आहे, अडवला जातोय, नाही आहे, चेंडू गेला सीमारेषा पार. धावा आल्या 4 धावेने संघ पुढे सरकला. यस, डीजेला पुन्हा एकदा संधी देऊया. कम ऑन डीजे.
नक्कीच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती 15 धावा केल्यात. अजून 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजून 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा राजेश टू मारा करतोय कल्पेश. पुन्हा एकदा सुरेखरित्या चेंडूला दिशा दिल्या. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. यस, या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेक्षकांचा बोल वाजा येतोय. कारण मित्रांनो साथ देणं महत्वाची असते आणि त्या ठिकाणी कल्पेश याला साथ दिली जाते. मी सांगितलं होतं मॅच सुरू होण्याआधी सांगितलं होतं की जब तुम्हारी बारी थी तब तुम उडा रहे थे, अब हमारी बारी आई हम उडाने लगे. आता मात्र आवाज कमी येतोय. कात्रज संघाचा आवाज कुठेतरी मंदावलेला स्थित आहे. परंतु यजमान संघाचा बोलवाजा इथे पॅव्हिलियन मध्ये वाजताना आपण पाहतोय. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊन द्यायचं नसतं. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. कारण सामोरे कल्पेशला माहिती आहे सामोरे संकट आहे. परंतु आलेल्या संकटाला तोंड द्यायचं आहे आणि विजय मिळवायचा आहे. जरी शांत दिसत असला तरी हा अंत पाहू नका. ही शांतता वादळापूर्वीची आहे आणि वादळ निर्माण करायला हळूहळू सुरुवात केलेली आहे. कल्पेश धावफलकावर धावा जर पाहिल्या तर 19 धावा धावफलकावरती येत आहेत. म्हणजे 8 चेंडू आणि गरज असेल ते मित्रांनो 18 धावांची. 8 चेंडू 18 धावा. बघूया कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. आता मात्र गोलंदाजाने कमबॅक करायला सुरुवात केली आहे आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू जातोय. 19 धावा आल्यात. आतापर्यंत 19 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 18 धावा पाहिजेत. म्हणजे मित्रांनो थोडंफार अजून थोडा संघर्ष करावा लागेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्याचं पारडं बदलू शकतं आणि पुढच्या षटकामध्ये संघर्ष थोडाफार कमी करायला मिळू शकतो. परंतु येणारा चेंडू कशा पद्धतीचा असेल, येणारा काळ, येणारी वेळ आणि येणारा चेंडू सांगून जाईल कशा पद्धतीने कमबॅक असेल. कारण मित्रांनो सरासरी जर आपण पाहिलं तर 18 ते 19 धावांची सरासरी आकायची होती. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू गेलाय लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण अडवलं जातंय. खराब क्षेत्ररक्षण खराब होत आहे. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. फायदा झाला. 2 धावा. शतक देखील संपलं गेलं. पहिला षटकाचा खेळ समितीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 21 धावा. अजूनही जिंकण्यासाठी बघायला गेलं तर गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा. 37 धावांची गरज असताना आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावा. मित्रांनो सांगतोय याची देही याचा डोळा या प्रतिकोकण दिवामध्ये हृदय रंगतोय. हा सद्गुरु चषकचा हा रंगतदार सोहळा. कुणी कुठे जायचं नाही. पाहत राहायचं मित्रांनो. सद्गुरु चषक 2023चा हा थरारक सामना मित्रांनो. चित्त थरारक सामना. रोमहर्षक सामना मित्रांनो. कोडबाजी मारणार यजमान संघ की कात्रज संघ. मित्रांनो जर कात्रज संघाचे चाहते जर बघितलं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले थोडी निराशादायक असेल. परंतु यजमान संघाचे इथे असणारे चाहते आणि लाखो करोडो प्रेक्षक देखील या आजूबाजूला मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिले तर प्रेक्षकांची तोबा गर्दी. एकच नावाचा बोलबाला वाजतोय अर्थात कल्पेश मोरे. कल्पेश मोरे आणि कल्पेश मोरे. बघायचं आहे शेवटचे निर्णायक 6 चेंडू कोण घेऊन आलाय. यस, मंगेशच्या खांद्यावरती निर्णायक 6 चेंडू ठेवलेत. बघावं लागेल. आता मात्र स्ट्राईकला असेल परशु. परशु म्हणजे परीक्षा. परीक्षाला काय म्हणावं लागेल. आता परीक्षाची बॅट बोलावी लागेल. कारण आता आक्रमक रूप धारण करावे लागेल. 6-16चं समीकरण आहे. कारण मित्रांनो जर बघायला गेलं तर सरोजी धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात आणि आतापर्यंत जर बघायला गेलं तर 21 धावा आल्यात. म्हणजे इथून पुढे थोडा संघर्ष करावा लागेल विजयासाठी आणि हा संघर्ष निवड असेल गावाच्या नावासाठी. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 6 चेंडू आणि 16 धावा. जाऊया पंचांनी सामन्याला ग्रीन सिग्नल झालाय. गोलंदाज वेगाने धावत सुटलाय. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. पहिला चेंडू आपटून टाका. चेंडू खराब फटका फसलाय का नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. 1 धाव आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती येत आहेत 23 धावा. 5 चेंडू आणि 14 धाव्याची गरज. 14 म्हणजे 14 धावा कसल्या असतील विजयाच्या 14च्या असतील. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. प्रेक्षक सुद्धा पुन्हा एकदा आता भावना कुठेतरी दुखावल्या जात आहेत. कारण आता मात्र विजय जर पाहायला गेलं तर 5 चेंडू कमी चेंडू आहेत. जास्त धावा आहेत. धावा जास्त आहेत कमी चेंडू आहेत. म्हणजे काय तर कल्पेशला स्ट्राईक द्यावी लागेल. बघावं लागेल प्रशांत काय करतोय. कदाचित प्रशांत याने मोठे फटके मारले तर नक्कीच बोलबाला प्रशांतचा होऊ शकतो. त्यात काही मात्र शंका नाही. सुरेख चेंडू हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडूवरती वेगाने धावत आलाय. नाहीये
नो मॅच मध्ये चेंडू लँड झालाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धावपटकावर जर पाहिली तर धावपटकावरती धावा येत आहेत. 24 धावा जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. मात्र कल्पेच्या खांद्यावरती संघाची मदार असेल, परंतु मंगेशच्या खांद्यावरती त्याच्या संघाची मदार असेल. दोघांच्या हृदयात धडधड वाढली असेल. काय होईल, काय बिघडेल, कोणता संघ विजय होईल या ठिकाणी जर पाहिलं तर स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव येते. भाग्य, नशीब काय असतं मित्रांनो. जर आयुष्यामध्ये जर कोणाची साथ असेल ना तर यशाचं अवघड वाटणारं शिखर सुद्धा सहजरित्या पूर्ण करू शकतो. बघूया, थांबूया, वाट पाहूया. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा पंच नो चेंडू घोषित करतायत. नो म्हणजे 1 धाव येणार आहे. बोनस येतोय. मी सांगितलंय दिवाळी नाहीये, दसरा नाहीये शिमगा, पण बोनस येतोय. बोनस कसला तर धावांचा. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावपटकावरती धावा पाहिल्या 26 धावा धावपटकावरती येताना पाहतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 2 मोठे फटके आले की विजय होऊ शकतो, त्यात काही मात्र शंका नाहीये. परंतु प्रयत्न थोडे करावे लागतील. परंतु प्रयत्न करताना सुद्धा माझा संघ अडचणीत जाणार नाही याची देखील काळजी घेताना पाहायला मिळेल. तो म्हणजे फलंदाज कल्पेश. एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आपण टाकला चेंडू आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा टाळा वाजतायत. खरोखर गोलंदाजाचं कौतुक केलं जात आहे, फलंदाजाचं कौतुक केलं जात आहे. धावा येणं गरजेचं आहे. बॅटने नाही येत आहे, स्क्वेअर चेंडूने येत आहे, पण धावा येत आहेत. मित्रांनो, चेअरअप करायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी. आणि जर आपण पाहिलं ना दोन्ही संघ आपल्या धावसंख्या जर पाहिली तर धावपटकावरती धावा येत आहेत. 27 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. मित्रांनो, बघूया सामना कोणाच्या बाजूने झुकला जाईल, कोणता संघ विजयी होईल. सुरेख तडाकला चेंडू, बॅटच्या हलकीशी कडा घेऊन चेंडू गेला लॉंग रेट रिजन मध्ये. चेंडू गेला सीमारेषा पार. धावा आला 4. यस, कम ऑन डीजे. एक हाती झुंज देताना आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा. आता मात्र गोलंदाजाच्या आशा निराशा होताना आपण पाहतोय. बघूया पुन्हा एकदा काय घडतंय. कारण मित्रांनो, आयुष्यामध्ये जग जिंकायचं असेल ना तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकला पाहिजे. या ठिकाणी स्वतःचा आत्मविश्वास जिंकला जातोय. या ठिकाणी बघूया काय घडतंय. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव येते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपटकावर येते. धावपटकावरती धावा पाहिल्या तर 32 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. यस मित्रांनो, आता जर बघायला गेलं तर सामन्यामध्ये कुठेतरी कलाटणी येताना आपण पाहतोय. रोमांचकता निर्माण झाली आहे मित्रांनो. जिसके बैट पर बॉल है उसकी दीवानी दुनिया जिसके बैट पर बॉल है उसको दुनिया भर का कॉल है. आता काय होतंय, कोणाच्या बॅटीवरती बॉल आहे. कल्पेश मोरे ऑन फायर. सुरेख यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 4 धावेची गरज असेल. 2 चेंडू आणि 4 धावा. बघूया काय घडतंय. आता मात्र प्रेक्षकांच्या डोक्यावरती हात गेले, काय घडेल. परंतु मित्रांनो, जर आपण पाहिलं ना तर प्रशांत सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. प्रशांतच्या खांद्यावरती मैदान असेल. 2 चेंडू आणि 4 धावा. आणि जर मित्रांनो सामना बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. दोन चेंडू आणि 4 धावा. आणि जर
सद्गुरू 11 संघाला आपला सामना जिंकायचा असेल तर मित्रांनो 3 धावा कंपल्सरी केलाच पाहिजेत. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय, कशा प्रकारे सामना केला जाईल. बॅटची टॉप एज घेतला, चेंडू गेला दरम्यान रिझन मध्ये अडवला जातोय. एक धाव येते. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. आता मात्र जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 3 धावेची गरज. एक चेंडू आणि 3 धावा. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय, कोणता संघ विजय होतोय. यजमान संघाला जर जिंकायचं असेल ना तर मित्रांनो एका चेंडू मध्ये 2 धावा करणं गरजेचं असेल. बघूया सद्गुरूंचा हात पाठीशी येतोय का, बघूया काय होतंय, काय बिघडतंय. आई गावदेवीचा आशीर्वाद येतोय का, या खेळाडूंचा आशीर्वाद येतोय का, किंवा या खेळपट्टीचा आशीर्वाद या आयोजकांच्या डोक्यावरती येतोय का पाहूया. परंतु मी हरलो तरी मी हरणार नाहीये, माझा संघ हरणार नाहीये. हरणार आहे तो माझा प्रयत्न आणि हरणार आहे तो माझा संघर्ष. परंतु मित्रांनो जर सामना जर आवडला असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा कल्पेशसाठी. कारण मित्रांनो कल्पेशानं आपल्या संघासाठी एक मेलेल्या भावनांना जिवंत आशेचं उदाहरण दिलंय आणि आता सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवलं जात आहे की माझा संघच विजय व्हावा आणि नक्कीच विजय होईल. बघूया येणारा एक चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. जर सामना मित्रांनो बरोबरी सुटला तर कदाचित सद्गुरू 11 संघाने, सद्गुरू क्रिकेट क्लब संघाने, दाबे संघाने 2 धावा जरी काढल्या तरी विजय होणार आहे. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. प्रेशर, हाय व्होल्टेज, प्रेशर, डिप्रेशन काय असतं. आता मित्रांनो जर खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर दाभेळगावचे जे प्रेक्षक बसले होते ते उठून उभे राहिले, जे उठले होते ते टाचांवरती उभे राहिले आणि ज्यांनी टीव्ही बंद केली होती ते टीव्हीवर लावून बसलेत. बघूया काय घडतंय. बघूया गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. सुरेखता टाकलेला चेंडू आहे मित्रांनो. या ठिकाणी काय होत आहे, गफलत निर्माण झाली, गडबड घोटाळा झाला आणि या ठिकाणी मित्रांनो विजयी झालाय. अर्थात कात्रज संघ विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत सामना खेचून आणला आपल्या संघासाठी मित्रांनो. नक्कीच मित्रांनो प्रयत्न केले की चांगले प्रयत्न केले देखील एक चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. ते म्हणजे कल्पेश मोरे यासकडून खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो या फलंदाजाचं. त्याने खऱ्या अर्थाने आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यानंतर होणारा सामना असेल बिग फाईट असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आदर्श करंजाळी असेल तर दुसऱ्या बाजूला योगी 11 पांगारीचा संघ देखील असेल. शेवटच्या क्षणाला आपल्या खांद्यावरती आपल्या संघाचा विजय खेचून आणला. यस नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्या सोबत जोडले जातील प्रकाशजी गुरव सर. यस मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय प्रकाशजी गुरव सर यांना. उतेकर सर तुमचा हल्ला बोल पाहिल्यानंतर सगळे प्रेक्षक खुश झाले. घसा कदाचित सुकला असेल, जरा विश्रांती करा कारण हा सामनाच तेवढा भयंकर आणि